नमस्कार मित्रांनो, आपण आज रेसिपी बनवणार आहे पनीर भुर्जी. तर तुम्हाला मी दाखवतो आज कशी पनीर भुर्जी बनवतात. ही माझी आई आहे. सांग आता काय काय बनव. पनीर भुर्जी मी आज तुम्हाला बनवून दाखवणार आहे. पनीर भुर्जी कशी करतात ती बघा. काय काय आणि चविष्ट साहित्य. करते. हे बघा साहित्य आहे टोमॅटो, शिमला मिरची, कस्तुरी मेथी, मिरची, अद्रक आणि लसूण. अच्छा, पुढे आणि हे आहे पनीर किसलेलं आहे, किसून घेतलेलं आहे. आणि कांदा, कोथिंबीर. आणि हे आहे मसाले. मसाल्यामध्ये लाल तिखट, लाल तिखट, हळद, नंतर जिऱ्याची पावडर, धन्याची पावडर, मीठ आणि मिरीपूड. आता मी सुरुवात करते रेसिपीला. हां चालेल. पनीर भुर्जीला. तर चला स्टार्ट रेसिपी. पहिला गॅस पेटवलाय, तवा पण ठेवला. तवा ठेवलेला आहे, पॅन ठेवलेली आहे. हां, पॅन मध्ये थोडस मी पाणी टाकले. घेण्यासाठी. आता मी तेल त्याच्यामध्ये टाक. एक बुचन मी तेल टाकले, जास्त तेल नाही टाकत, एक बुचन फक्त टाकले मी तेल. आज पनीर भुर्जी खायची इच्छा झाली. चविष्ट अशी रेसिपी आहे, तुम्ही पण बघू शकता. आता त्याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकते. जिरे तडतडू देते ते. हे बघा. त्याच्यानंतर अद्रक आणि लसूण हे टाकते. ही भुर्जी छान होते, अशी केली ना भुर्जी किसून वगैरे तर छान वाटते ती. आणि कशा संगती खायची? पावासंगती. पावामध्ये, चपातीमध्ये. हा, आपण पावांमध्ये पण खाऊ शकतो, चपातीमध्ये चपाती भाकरी बरोबर, त्याच्याबरोबर पण आपण खाऊ शकतो. आता मी कांदा टाकते. कांदा आता जरा चांगला भाजून घेते. कांदा जरा भाजला पाहिजे. म्हटलं थोडंसं तेल नसेल तर अजून थोडंसं तेल टाकून घ्या तुमच्या आवडीनुसार. आता हा कांदा जरा चांगला भाजून घ्यायचा आहे. आता कांदा भाजू द्यायचा थोडाफार. जरा हे झाला पाहिजे, जरा लाल लाल लालसर झाला पाहिजे, तांबूस कलर आला पाहिजे. कलर तरी झाला पाहिजे. मला भाजला गेला पाहिजे. ही भुर्जी खायला छान लागते, पाव बरोबर म्हणा. हे बघा. आता टोमॅटो टाकते. टोमॅटो, एक शिमला मिरची आणि 2-3 मिरच्या या पण चांगल्या हे करून घेतले.
ही भुर्जी सेम अंड्यासारखी पण लागते, पण ही व्हेज भुर्जी आहे. आणि अंड्याची भुर्जी पण आपण अशीच करू शकतो. त्याच्यात फक्त पनीर टाकायचं हां. असतं. थोडी समजा टेस्ट अंडा- बदलते. हां. हां. अंडं टाकायचं नसेल तर पनीरचं किसून त्यात टाकले तरी होते तसं. सेम सेम प्रोसिजर आहे ती. व्हेजवाल्यांसाठी चांगली आहे. हां. तर पहिलं आपण जरा चांगलं एकदम भाजून देऊ, शिजू देऊया. आपण बघू शकता थोडा ठसका उठलेला आहे. आता हे जरा कांदा बिंदा जरा भाजलेलं आहे सगळं. आता याच्यामध्ये मी थोडंसं लाल तिखट घालते, थोडी हळद, थोडी धण्याची पावडर, थोडं मीठ. मीठ आपल्या याच्यानुसार टाका, चवीनुसार. जास्त पण टाकू नका, नाही तर मग काय करायचं. थोडी मिरी पावडर, थोडासा गरम मसाला. बस. आता थोडीशी कस्तुरी मेथी, आता एक वाटी घेतलेलं पनीर, किसलेलं पनीर, ही आपली भुर्जी आता आपली तयार. व्हेज भुर्जी. व्हेज भुर्जी. अंड्याची भुर्जी पण अशीच करतात, फक्त अंडे फोडून टाकतात. यात पनीर आपण किसून घातलेलं आहे. हां, त्याच्यामुळे ही छान लागते, खायला पण मस्त लागते आणि रुचकर लागते एकदम. ही झाली आपली पनीर भुर्जी. थोडं तुम्हाला याच्यात पाणी टाकायचं, थोडं 2 चमचे पाणी टाकू शकता. दोन चमचे पाणी थोडं टाकायचं, जास्त नाही, म्हणजे ते शिजल्या जाते. परतवून घ्या. आणि बघा. काय त्याच्यात थोडा आपला याचा मसाला टाकायचा, मालवणी. जरा थोडं जरा तिखट झणझणीत लागते, जरा झणझणीत. आपली झालेली ही पनीर भुर्जी. हां, पनीर भुर्जी. ही पनीर भुर्जी तयार. मस्त असा वास सुटल्या. सुंदर वास भुर्जीचा. सुटलेला आहे एकदम ही छानपैकी. कशा बरोबर खायची? ही पाव बरोबर खा, नाहीतर भाकरी बरोबर, नाहीतर चपाती बरोबर. वरतून कोथिंबीर टाकायची थोडी. बघा, चला, आपली गरमागरम भुर्जी तयार आहे, रेडी आहे. आता सर्व करून तुम्हाला दाखवते व्यवस्थित. आपण बघू शकता रेसिपी तयार आहे. ही बघा, मी पनीर भुर्जी केलेली आहे रेसिपी. बघा तुम्ही या.
आता टेस्ट घे बघ कशी झाली. ही पनीर भुर्जी केलेली आहे. हां, आता मी टेस्ट हां. करून बघ. मी आता टेस्ट करून बघते. एकदम चांगली झाली. सुंदर झालेली आहे, छान झालेली आहे. आता तू पण टेस्ट कर तर. थांब, मी पण टेस्ट करतो. आईने बनवलेली रेसिपी, हिला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर शेअर करा. करा. चला टाटा, बाय. बाय.